हे बघ संजू, तुझं मत जरी मला पटलेलं नसेल तरी तुझं इंटेन्शन वाईट नाही हे माहिती आहे मला. तेव्हा सतत स्वतःला बजावत राहा की तुझा हेतू कायम बरोबर होता. भैया साहेब. सुजित, ये ना. हे काय, उठलास? फ्रेश पण झालायस? फ्रेश कुठलं काय, ते उगत तोंड धुतलं आणि घरात जे कपडे होते ते घातले. तुम्हाला भेटल्याशिवाय पाय निघत नव्हता माझा. सुजित, तू अजूनही भैया साहेब, कालसाठी खरंच सॉरी. मुळात मला असल्या सवय नाहीच आहेत भैया साहेब. उगा कधीतरी एखाद दुसरा ग्लास रेअरली, ते पण पिऊन असला तमाशा घालणं तर नाहीच नाही. भैया साहेब, पहिल्यांदा झालंय. प्रयत्न करू रिपीट नाही होणार. खरंच सॉरी. सुजित, तुला वाईट वाटलं याचा आनंद आहे. तुला माफी मागायचीच असेल तर आई साहेबांची, तुझ्या वहिनी द लिटलची माफी माग. ठीक आहे, तुला माफी मागायची नसेल. अच्छा, हा ऑप्शन आहे ना, बेस्ट थिंग. तुम्ही सांगितलेल्या दोन्ही व्यक्तींना आम्हाला सॉरी म्हणावंसं वाटत नाही. आम्ही सॉरी तुम्हाला म्हणतोय कारण आम्ही तुमच्या आदराच्या आई साहेबांना, तुमच्या प्रेमाच्या बायकोला बोललो. पण आम्ही जे काही आमच्या आई साहेबांना, आमच्या छोट्या वहिनी साहेबांना बोललोय ना, त्यात आम्हाला काही गैर आणि चुकीचं वाटत नाही. आणि आम्ही आमच्या ह्या मतावर रॉक फर्म आहोत. त्यामुळे माफी मागणं कॅन्सल. हरीच. हे बघ सुजित, तू. भैया साहेब, येतो. संजू, मी नाही मनाला लावून घेणार. तुम्ही नका काळजी करू. आपल्या हक्काच्या माणसाचं बोलणं असं मनाला नसतं लावून घ्यायचं, माहिती. मी आलेच. सुजित भाऊजी, सुजित, काय म्हणू? सुजित भाऊजी म्हणू का सुजा म्हणू म्हणजे तुम्ही थांबाल? तुमचा आवाज आता आमच्या कानापर्यंत पोहोचणारच नाही वहिनी साहेब. काही म्हणून उपयोग नाही. हे ऐकू येत आहे म्हणजे पोचतोय की. सुजित भाऊजी, सुजित, मला माहिती आहे तुम्हाला माझ्याशी बोलायचं नाहीये, पण मी काय म्हणते हे तर तुम्ही ऐकू शकता ना. हे एकदा ऐकून घ्या. माझी हंबल रिक्वेस्ट आहे बघा. मी जास्त वेळ नाही घेणार. मला जे काय बोलायचं ना ते मी एकदम थोडक्यात बोले, एकदम स्पष्ट आणि क्लिअर बोले. हा सुजित भाऊजी, हे बघा, मला नाही जमत तुला असं आम्हाला तुम्हाला करायला. सुजा, माझा जितका जीव माझ्या आईवर, माझ्या बहिणींवर, माझ्या मोनीवर आहे ना, तितका जीव माझा तुझ्यावर पण आहे. तितकीच माया लावलीये मी तुला. मला माहिती होत अपर्णाबद्दल वाईट साईड बोलल्यावर तुला लई राग येईल, पण तरी पण मी बोलत राहिले.
कारण तू लई रॉंग लाईनीवर आहेस. तुझ्या थांब. तुझ्या सगळ्यात जवळचा मित्र आहेस रे तू माझ्या. आणि एक वेळ माणसाला ना दुश्मनाच्या विरोधात जाता येतं ते सोपं असतं, पण आपल्या सगळ्यात जवळच्या मित्राच्या विरोधात नाही रे जाता येत. तुझं फक्त चांगलंच व्हावं असंच मला वाटतं, जे त्या पोरी बरोबर नाही होणार. ती पोरगी लय रॉंग इंटेन्शन ने तुझ्या आयुष्यात घुसती. तिचे लय इरादे चुकीचे आहेत म्हणून तिला तुझ्याशी लग्न करायचंय. आणि मी जे काय बोलते तसं जर होऊ नये असं तुला वाटत असेल ना तर तुला त्या पोरीचा नाद सोडला पाहिजे. हे बघ सुजा, उगा ईशाची परीक्षा नको घेऊस. हात जोडते मी, ऐक माझं. झालं बोलून, जाऊ मी आता. सुजा, अहो तुम्ही डबा घेऊन गेलतात ना? नेला होता पण एक दोन जणांनी आणला नव्हता, सो माझा त्यांना दिला आणि मी घरी आलो. बरं, भूक लागली असेल ना? भयंकर भूक लागली आहे. प्लीज चल. चल. आणि काय गा, तू कुठे गेली होतीस? मी कुठे नाही. सुजित भाऊजींना भेटायला गेलते. आणि विक्रम पुन्हा झाडाकडे निघाला. संजू, राजा विक्रमादित्यने वेताळासाठी 32 वेळा हट्ट केला असेल, पण तू एक काय बोलणं झालं? तू तुझ्या मनातलं सांगितलं आणि तो चिडला, हो ना? संजू, किती दिवस त्रास करून घेणार आहेस? काही गोष्टी सोडून द्यायच्या असतात. किती दिवस धरून बसणार आहेस? कळतंय का? बेबी मावशी, काय रे, तुझ्या खोलीला कुलूप वगैरे आहे का? नाही अगं, आम्ही ते नाही, प्रेमू तुझा तर मान्य आहे मला, पण कुठं जावं याचं काही भान? हे बघ, मी मॉडर्न आहे पण घरात एकटीच मी राहत नाही ना, बाकीचे पण सगळे आहेत. हा, मी आलेच. संजू थांब, मी काय म्हणते रंजा, तुम्ही 4 दिवस कुठेतरी जाऊ द्या. हिचं ट्रेनिंग सुरू व्हायच्या आत ना तुम्ही एक सुट्टी घ्या बघू. सिरियसली बोलते, चेष्टा नाही करत आहे. लेकरू खूप सहन करते. जा कुठेतरी 4 दिवस जा, पाहिजे तर मी पॅकेज बुक करून देते. हा अगं तसं नाही, पण बेबी मावशी सध्या खरंच जमणार नाही. का? सध्या फार्मचं काम जोरात चाललंय. नुकतेच काही BSc ॲग्रीची मुलं आलेत, ते सेटल होतेत. बेबी मावशी एकदा घडी बसली ना तर सगळं सुरळीत होईल. मग पुढचं वर्षभर तरी काही प्रॉब्लेम येणार नाही. अरे पण ती पोरं सेटल होईपर्यंत हिचा ट्रेनिंगचा दिवस उजाडेल की. हा, आणि तू काळजी नको ना करू. त्यांना जी काही कामं सांगायची आहेत ना तू मला सांग, मी जाऊन सांगत जाईन त्यांना. तुम्ही जाऊन द्या. अगं त्यांना काम येतं म्हणून तर आपण त्यांना हायर केलंय ना. असं नसतं, आपण काय सांगणार त्यांना? असं काय नसतं, असंच असतं. बेबी मावशी म्हणते ना जा, तर जायचं. बर, मी जाण्याबद्दल विचार करतो, पण मला आधी जेवायला देणार आहात का? अगं बाई संजू, त्याला वाढ जरा. हा, मला एक सांग, या पोरांना ठेवलंय कुठे?
आपल्या गेस्ट हाऊस मध्ये 5च तर मुलं आहेत आणि एकदा जर हा प्लॅन वर्क झाला ना तर बरकतच बरकत आहे बघ आपली. पुढच्या वर्षी तुला सोन्याच्या बांगड्या करतो बघ. अरे मला कशाला, संजूला पण कर की. दोघींना करूयात बस. मजूर ठेवलेत. सॉरी, बेबी मावशी म्हणत होती ते खरं आहे. आपण कुठेतरी लांब जायला हवं होतं. बरं, मी पण आधी सरकारी नोकरीला होतो, आता खासगी कामात अडकलोय. खरं तर मला आधी सुचायला हवं होतं. मला कळायला हवं होतं की तुझी पण इच्छा असेल कुठे जायची. पण संजू, तूही कधी काही बोलली नाहीस ना ग. तू भांडत जा ना माझ्याशी. अहो तुम्ही या चुकीला माफी नाही. घनघोर मिस्टेक केली मी. आपण जायला हवं होतं कुठेतरी लांब. इनफॅक्ट आपण जाऊ शकतो. तुझ्या ट्रेनिंगला अजून काही दिवस बाकी आहेत. ठरलं, तू ट्रेनिंगला जाण्याआधी आपण फिरायला जातोय, विषय संपला. अहो असं काय करताय? मी बुकिंग करतोय. तू कुठे जायचं ते सांग. अगं संजू, नंतर ट्रेनिंग असणारे फिरायला जायला वेळ मिळणार नाही आपल्याला. आपण दोघं जिथे एकत्र असतो, आपल्या दोघांचा हनीमून तिथेच होत असतो की. आणि तसं पण फार्मचं काम आत्ताच जोरात सुरू झालंय. त्याच्यात उगाच खंड नको पडायला. आधी हातातलं काम, मग फिरणं बिरणं. त्याच अजून एक काम जोरदार चालू आहे. कोणतं? सॉफ्ट माणसाचा हार्ड गेम. रायाची कुंडली बनून रेडी आहे. म्हणजे फाईल रेडी झाली होय? अरे मजबूत पुरावे मिळालेत. आत्ता रायाच्या पेकाटात काठी बसणार. आणि यावेळी काठीचा नाही, रायाच्या केकाटण्याचा आवाज येणार. रायासारखी या तालुक्याला लागलेली कीड समूळ नष्ट व्हायला हवी. बरोबर बोलताय तुम्ही. या असल्या गुन्हेगारांचा राज आणि त्यांचा माज दोन्ही उतरवलं पाहिजे बघा. उतरवणार. त्याचाही आणि त्याला मदत करणाऱ्यांचाही. दारुगोळा रेडी आहे. फक्त स्फोट कधी आणि कसा करायचा हे ठरवायचंय. फार्मचं काम दिनदुनान रात चौगुना सुरू आहे. लईच फास्ट निघाले हो रणजित भाऊजी. तुमच्या सगळ्या चाली मोडीत काढून तुमच्या डोक्यावर बसून फार्मचं काम सुरू आहे. बघा बघा आता तरी बघा. का बाबूजीने दाखवल्यावर बघणार आहात? हा मापात. सॉरी 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 सॉरी, चुकलं आमचं. आमचं काय होतं माहितीये का, तुमच्या त्या भावाचं आणि त्यांच्या बायकोचं प्रेम होतं जायला लागलं की नाही, आमचं टाळकत सरकतंय बघा. आणि मग एखादं वावगं वाक्य असं तोंडातनं बाहेर पडतं. जाऊ देऊ नका. हे सोडा. आणि तुमच्या भावाच्या प्रगतीत कसा खोडा घालायचा ना, त्याच्याकडे लक्ष द्या. शेतकी कॉलेजातून 5 विद्यार्थी ठेवलेत मजूर म्हणून, पगारी. तुम्हाला कसं माहिती? आमची नजर. आणि तुमच्या परमपूज्य बाबूजींच्या आशीर्वादामुळं आमच्या तिखट कानांवर पडणारी इन्फॉर्मेशन. पाच नवी पोरं. हा, रणजितरावांची नवी उमेद, नवीन स्वप्न, सगळं मातीला मिळणार. म्हणजे जरा आमचा फोन देता का? दादासाहेब शिवाजीराव ढाले पाटील बोलतोय.
राया गोजमगुंडे, आमच्या भावानं शेतावर 5 मजूर ठेवलेत. त्यांचं जंगी अभिनंदन झालंच पाहिजे. उद्याचा दिवस त्यांचा पहिला आणि शेवटचा राहिला पाहिजे. येत आहे ना ध्यानात? बाबूजी, केशव पोहे घेऊन ये. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. अहो घ्या की फोन. अहो नाही, तसं नाही, बोले नंतर. रणजितराव, एखादा महत्वाचा फोन असू शकतो, घ्या. नाही, मी मेसेज करतो त्यांना. मग नव्या फार्मचं हवा पाणी चांगलं आहे का? नाही म्हणजे जेवण व्यवस्थित जात असेल, आता तब्येत चांगली दिसते तुमची. हे दादासाहेब, आता नाश्त्याच्या टेबलवर हा कशाला रे विषय? नजरा लावू नये रे. बेबी मावशी, शेतातलं मोकळं वारं भूक वाढवत असतंय. आम्ही शेतावर गेलो तर अर्धी भाकरी जास्तच खातो. तुमच्याबद्दल काय रणजितराव? खरं आहे दादासाहेब, शेतातली मोकळी शुद्ध हवा, त्याच्यामुळे भूक लागते. उत्तम. आयुष्यभर तुम्हाला अशीच भूक लागत राहो. तुम्ही आयुष्यभर असेच सुखी राहाल अशी आम्ही प्रार्थना करू बाबूजींकडे. थँक्यू दादासाहेब. काय रणजितराव, नाही म्हणजे शेतातलं काम कसं चाललंय? मजुरांची जोड झाली का नाही? हा,